टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। अधिवेशनाच्या पायऱ्यावरती सर्व सत्ताधाऱ्यांनी जल्लोष साजरा केला आणि आता टीका टिप्पणी पण होऊ लागले की विरोधक का सामील झाले नाही। आनंदच आहे आणि तसं जर त्यांनी अगोदर कळवलं असतं तर एकत्रही करता आलं असतं, कारण हा काय गौरव हा निवड एका व्यक्ती किंवा एका कोणाचा पुढाकार नाही, गेल्या अनेक वर्षापासूनची ही मागणी होती। हा योगायोग आहे की या त्यांच्या कारकीर्द झालेल्या आणि निश्चितपणे स्वागतार्ह आहे आणि याबद्दल शासनाचा कौतुक करावं तेवढं कमी, कारण त्यांनी पण देखील तो पुढाकार घेतलेला आहे। पण ह्याचा अर्थ हा निवड फक्त हा त्यांच्याच पुरता मर्यादित विषय आहेत अशातला भाग नाही। या अगोदरच्या पण वेगवेगळ्या सरकारने पण देखील या बाबतीतली मागणी केली होती, परंतु एकच खंत आणि चिंता यासाठी आहे की ज्यावेळी युनेस्कोला ह्या 12 किल्ले जातील त्यावेळी काही किल्ले हे खूप चांगल्या रीतीने बनवले गेलेले आहेत, त्याची डागडुजी झालेली आहे, परंतु बाकीच्या काही अनेक किल्ले ज्याची साधी डागडुजी पण करण्याचं काम गेल्या एवढ्या वर्षामध्ये केलेलं नाही आहे। माझा प्रश्न असा आहे, किती कोटी रुपये निधी दिली आहे तुम्ही या गेल्या 2-2.5 वर्षामध्येच त्यांनी दाखवावं गड किल्ल्यांचं संरक्षण करण्यासाठी। हे अनेक गड जे या राज्यामध्ये आहेत की साध्या पायऱ्या पण नाही आहे, शिवभक्त आणि शिवप्रेमी स्वतःच्या पैशांनी खर्च करून ते गड किल्ले राखण्याचं काम करतायत। मी उदाहरण देतो, तिकोना म्हणून घेऊन एक किल्ल्याच्या बाबतीतली लोकांनी दिलं, मी स्वतः त्यात कॉन्ट्रीब्यूट करण्याचं काम केलं, माझी विकास निधी दिली, तर विकास निधी तुम्हाला देता येत नाही असं सांगितलं जातो। म्हणजे ही निराशजनक जी परिस्थिती आहे, त्याच्याबद्दल कोणाला पेढे भरवायचं, त्याच्याबद्दल कोणाला जाब विचारायचं, मग आम्ही बोललो तर तुम्ही बोला नाही तुम्ही राजकारण करता। हे अशा गोष्टी आहेत। हा आनंद उत्सव साजरा करत असताना त्यांनी शासकीय व्यासपीठावरती सर्वांना घेऊन केला असता तर अजून आनंद झाला असता, तर निवळ फक्त राजकारण करायचं हे मला वाटतं काही योग्य नाही, तेही सत्ताधाऱ्यांनी। आता विरोधक म्हणून तुमची भूमिका नेमकी काय असणार आहे, कारण युनेस्कोच्या यादीमध्ये 12 गड किल्ल्यांचा समावेश झाला आहे। त्यांचं स्वागत केलेलंच आहे, अभिनंदन पण केलेलं आहे, पण त्याचा गडांचे संरक्षण करण्याची जबाबदारी पण हे शासनाकडे आहे। आणि आता 12 गडपैकी काही गड तर चांगली झालेली आहे, पण युनेस्कोची तुम्हाला माहीत नाही की एक गोष्ट जी त्यांची असते एवढी तांत्रिक असतात की एकही गोष्टीमध्ये जर तुम्ही नाही झालं तर युनेस्को तो दर्जा काढून घेतो, ती नामुष्की येऊ नये एवढीच सरकारला विनंती राहणार। नक्कीच दोन्ही ठाकरे बंधूंचा मेळावा झाला, यानंतर राज ठाकरे यांचं एक ट्विट समोर आलं की कुणी युती संदर्भात भाष्य करू नये। आता भाजप त्यावरून टीका करते शिवसेनेवर की कुठेतरी शिवसेनेकडून ठाकरेंना विनवण्या करण्यात येत आहेत, यात काय तथ्य आहे का? मराठी माणसाच्या हितासाठी कोणालाही कुठेही देखील तडजोड करावी लागली, 2 पावलं पुढे पाठी जावी लागली तरी देखील आमची भूमिका ही सुस्पष्ट आहे। हा राजकारणाचा ज्यावेळी भाग असतो त्यावेळी तो त्यांचा अधिकार आहे, जसं आमचा अधिकार आहे। आम्ही आमच्या व्यासपीठावर बोललो आहोत, आता त्यांनी ठरवायचं काय करायचं की नाही। एक कुठच्याही राजकीय पक्षामध्ये का होतो की अनेक वेळा कोणीही काही बोलतो आणि म्हणून काही पक्षांकडनं मर्यादा असतात। आता तशी मर्यादा आम्हालाही कधी कधी येतात की बा या विषयावर कुणीच बोलू नये, तशातला भाग त्यांचा असेल, ते स्वतः ॲनालायसिस करत असतील किंवा उद्या करायचं तर कसं करायचं, काय गोष्टी आहेत, त्यांना त्यांच्या कार्यकर्त्यांना कदाचित नेत्यांना विश्वासात घ्यावं लागेल असेल आणि तशी ते नेते बोलतायत, पण मला वाटते त्याचा वेगळा अर्थ काढणं काय अर्थ नाही। कालच सामन्याबद्दल याबद्दलचा रोखठोक आणि अग्रलेखाच्या माध्यमातून पण देखील पक्षाने भूमिका आणि जे काय सुतोवाच करायचं ते केलेलं आहे। नक्की सुप्रीम कोर्टामध्ये आज महत्त्वाची सुनावणी आहे आणि याची तयारी नेमकी कशा पद्धतीनं झालेली आहे आणि काय निर्णय येईल असं अपेक्षित आहे? कालच गेल्या आठवड्याभरापासूनच देखील सर्व आमचे जे वकील जे आहेत ते तिकडे सर्व दाखल झालेले आहेत। आम्ही एक पिटिशनद्वारा अशी पण विनंती केली आहे ऑनलाईन याच्यामध्ये की जोपर्यंत समजा जर निर्णय व्हायलाच पाहिजे होत नाही तोपर्यंत चिन्ह तरी देखील तुम्ही ॲब्जंटमध्ये ठेवा। या सर्व गोष्टीची चर्चा मला असं वाटते आज होईल अशी अपेक्षा आहे। रवींद्र चव्हाण ॲक्शन मोडमध्ये आले आहेत, मालवणचे शिवसेनेचे बरेचसे पदाधिकारी आहेत, त्यांचा आज भाजपमध्ये पक्षप्रवेश होतोय। कालच उद्धव ठाकरे यांनी टीका केली की एक देवाभाऊ आहे ते फोडाफोडी करतात, पण आता रवींद्र भाऊ पण आलेत असं म्हणावं। आता काय कसं आहे, ते त्यांच्याच पावलावरती पाऊल चालू नाहीत म्हणजे काय सांगायचं, म्हणजे ही त्यांची स्ट्रॅटेजीचा भाग आहे। पण तो एक गोष्ट नक्कीच आहे की ज्या ज्या लोकांना घेतले जात आहे, ज्या ज्या लोकांना आश्वासन दिले जात आहेत, किमान या 4 वर्षामध्ये ते आश्वासनची पूर्ती व्हावी एवढीच अपेक्षा त्यांच्याकडनं। त्रिभाषा सूत्राला तुम्ही विरोध केला होता, गुणरत्न सदावर्ते म्हणतात की आता ठाकरेंच्या विरोधामध्ये मी कोर्टामध्ये याचिका दाखल करणार या आठवड्यामध्ये, आणि ती तो त्यांचा प्रोफेशन आहे आणि म्हणून मग त्यांना काय ना काहीतरी कुठेतरी चर्चेमध्ये राहावं लागेल, चर्चेमध्ये यावं लागेल, त्यांची
आपली वकिली पण चालली पाहिजे म्हणून ते करतायत. पण हिंदी सक्तीचा जी आर लागू करा अशी मागणी करतात ते. तो सर्वस्वी अधिकार हा राज्य सरकारचा आहे आणि विधिमंडळाचा आहे. त्यांना त्या तिकडे यायला वेळ लागणार आहे म्हणून आता त्यांनी कोर्टातच बघावं. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.